आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। ओम शांति शांति शांति। हरि। ईशावास्य उपनिषदातल्या पुढच्या श्लोकांकडे जाण्यापूर्वी काही प्रश्न श्रोत्यांनी उपस्थित केलेले आहेत, त्याचा परामर्श घेऊन मग पुढे जाऊया। एक प्रश्न असा आहे की ईशोपनिषदातील काही श्लोक ज्ञानी लोकांसाठी आणि काही अज्ञानी लोकांसाठी आहेत का, याबाबत थोडे विवरण करावे ही विनंती। या उपनिषदातले श्लोक विविध स्तरांवर ज्यांचं आकलन आहे अशा साधकांसाठी आहेत। काही भाष्यकारांनी, उदाहरणार्थ पहिला श्लोक आहे जो ईशावास्यमिदं सर्वम, हा जो श्लोक आहे हा संन्यासी आणि ज्ञानी अशा प्रकारच्या लोकांसाठी आहे असं म्हटलेलं आहे। आणि पुढचा जो कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाहा, हा जो कर्मपर श्लोक आहे तो दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठी की ज्यांची अजून इतकी प्रगती झालेली नाही आहे अशांसाठी आहे असं म्हटलेलं आहे। पण जो कोणी भाष्यकारांचं वेगवेगळं म्हणणं थोडं बाजूला ठेवून स्वामी रंगनाथानंदांनी आपल्या भाष्यामध्ये म्हटलेलं आहे की या उपनिषदाबद्दल वेगवेगळ्या भाष्यकारांनी वेगवेगळं म्हटलेलं आहे, पण मी सरळ श्लोकांच्या अर्थाच्या गाभ्याकडे गेलेलो आहे आणि जे काही मला ते दिसलं ते मी मांडलेलं आहे असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे। आणि मला पण तेच योग्य वाटतं आणि स्वामीजींच्या दृष्टीने असं कोणी हे वेगवेगळ्या लोकांसाठी लिहिलेलं आहे असं त्यांची भूमिका काही नाही आहे आणि ती अत्यंत योग्य आहे असं कोणीही म्हणेल। म्हणून काही भाष्यकारांनी असं म्हटलेलं आहे, आपण जे म्हणतात की काही ज्ञानी लोकांसाठी, जसं पहिला श्लोक सगळीकडे आत्मा परमात्मा भरलेला आहे, हे ज्ञानी लोकांसाठी, आणि कुर्वन काम कर तू, आयुष्यभर काम कर, हे कर्मी लोकांसाठी, असं अशी काही विभागणी याच्यात नाही आहे। एक मुख्य गोष्ट समजून घेतली पाहिजे की उपनिषदांनी आपल्या जीवनाचे कप्पे केलेले नाहीत, कंपार्टमेंट्स केलेली नाही आहेत, सगळं जीवन अफूट सलग एकरस असं अशा प्रकारचं आहे। म्हणजे ऑफिसमध्ये गेलेले तुम्ही वेगळे आहात आणि घरातले वेगळे आहात असं नाही आहे, एकच चैतन्य वेगवेगळ्या प्रकारे काम करेल पण ते चैतन्य काही वेगळं नाही आहे, त्याच्यात कप्पे नाही आहेत, अशी भूमिका अखंडत्वाची, एकरसत्वाची, अफूटपणाची अशी ही भूमिका उपनिषदांची आहे। त्यामुळे अशी म्हणजे मी कोण सांगणार, पण स्वामीजी असं म्हणतात की असं काही नाही। पहिल्या दिवशी आपण आनंदाची युनिट्स सांगणाऱ्या उपनिषदातल्या श्लोकांचा उल्लेख केला होता, तो अधिक समजावून सांगितला तर चांगले होईल। फक्त आता आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे त्याच्यात फार खोलात जाता येत नाही। ही जी आनंद मीमांसा मी आपल्याला थोडा उल्लेख ज्याचा केला हा तैत्तिरीय उपनिषदामध्ये आहे। मनुष्याचा आनंद, देवांचा आनंद, गंधर्वांचा आनंद, अशा आनंदाच्या श्रेणी त्या आनंद मीमांसेमध्ये मांडलेल्या आहेत। आणि जो ब्रह्मविद आहे त्याला या इतर कोणापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या आनंदाच्या शिखरावर तो असतो, अशी ती मांडणी आहे। कधी आपल्याला संधी मिळाली तर ही मीमांसा सविस्तरपणे आपल्यापुढे मांडता येईल, पण आता काळाच्या मर्यादेमुळे ही इतकी सविस्तर आपल्यापुढे मांडू शकत नाही, याबद्दल मी क्षमा मागते। आणखी एक प्रश्न असा आलेला होता की काल आपण पाहिलं की आपल्या ठिकाणीच मुंडकोपनिषदातला आपण मंत्र पाहिला की शुभ्रयं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः अंतःशरीरे ज्योतिर्मयोहि। आपल्या अंतःशरीरात ज्योतिर्मय असा शुभ्र तेजस्वी असा तो आत्मा वास करत असतो आणि जे तपस्यानी स्वतःची शुद्धी ज्यांनी केलेली आहे अशा योग्यांना
होतो, त्याचं ज्ञान होतं, त्याचा साक्षात्कार होतो, त्याचा अनुभव येतो असं आपण काल पाहिलं. या संदर्भातला एक प्रश्न श्रोत्यांपैकी एकाने विचारलेला आहे. तर ते म्हणाले, ही शुद्धी कशी करायची असते? आपण म्हणता की शुद्धीमुळे हे दर्शन होतं, पण शुद्धी कशी करायची असते? बिरजा मंत्र नावाचे काही मंत्र आपल्या इथल्या प्राचीन वाङ्मयात आहेत, त्याचा त्या श्रोत्यांनी उल्लेख केलेला आहे. बिरजा मंत्र हे काय मंत्र आहेत? हे सामान्यतः संन्यास दीक्षेच्या वेळी देतात असं म्हणतात, असे हे मंत्र आहेत. पण कोणाही आत्मशुद्धीच्या मार्गावरच्या साधकाला अतिशय उपयोगी पडतील आणि जरूर त्याचं चिंतन आणि म्हणावं, मनन करावं असे श्लोक आहेत. त्याच्यात उदाहरणार्थ पंचमहाभूतांची शुद्धी होवो. ओम पृथिवी आप तेज वायू आकाशामे शुद्ध्यंताम ज्योतिरहम विरजा विपापमा भूयासम स्वाहा, असे ते स्वाहाकार आहे. तर त्यातला हा जो आहे ज्योतिरहम विरजा विपापमा भूयासम स्वाहा, ही याची पुन्हा पुन्हा आवृत्ती होत असते. मग माझी पंचमहाभूतांनी बनलेलं हे माझं शरीर शुद्ध होवो, माझे पंचकोश शुद्ध होवोत, माझे मन वाक वाणी हे सर्व शुद्ध होवोत आणि आंतरेंद्रिय सर्व पंचज्ञानेंद्रिय शुद्ध होवोत, रूप रस गंधादी विषय शुद्ध होवोत, असे हे शुद्धी मंत्र आहेत. आणि आता म्हटलं तसं नेहमी त्याच्यात पुन्हा पुन्हा आठवण काय दिलेली आहे की मी ज्योती आहे, ज्योतिरहम. विरजा म्हणजे रजरहित मलरहित, विपापमा पापरहित अशी ज्योती मी आहे, ज्योतिरहम विरजा विपापमा भूयासम, असं मी व्हावं, असं तेजस्वी ज्योती मी आहे याचं मला ज्ञान व्हावं, रोकडी प्रचिती यावी, अनुभव यावा, असं म्हणून मी हा स्वाहाकार करतो. अशा प्रकारचे हे मंत्र आहेत आणि अतिशय उत्तम मंत्र आहेत, फक्त संन्याशांपुरते ते नाहीत. आणि जो कोणी अर्थासह त्याच्याकडे या मंत्रांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करील तो आत्मदर्शनाच्या मार्गावर पुढे जाईल, याच्यात काहीच शंका नाही. एक सिद्धांत या मार्गावरचा असा आहे की स्वप्राण शुद्धीने इतरांच्या ठिकाणचं चैतन्य ओळखावं, अनुभवावं, असा एक सिद्धांत या मार्गावरचा आहे. स्वप्राण शुद्धी कशामुळे होते? आहार शुद्धीने सत्वशुद्धी होते. सत्वशुद्धीने आपल्याला माहिती आहे की आत्म्याविषयीची स्मृती दृढ होत असते. म्हणजे गीतेमध्ये मधला जर काय मूलमंत्र नियम सांगायचे झाले तर युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. शुद्धी म्हणजे काय करायचं तर युक्त आहार विहार हे शुद्धीचा मार्ग आहे. आपल्याला पाहिजे योग्य, शरीराला आवश्यक आहे तेवढंच खाणं, मग त्यापेक्षा एक घास सुद्धा मी जास्त खाणार नाही, एक घास कमी पण खाणार नाही. आपला ज्यांच्या संवेदना हळूहळू तरल होत जातात तपस्येने उपासनेने, त्यांना कळायला लागतं की एवढं मला आवश्यक आहे आणि याच्या पलीकडे मला आवश्यक नाही. तर हे युक्त असा आहार म्हणजे योग्य प्रमाणात आहार, योग्य प्रकारचा आहार. गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे की तामस आहार, राजस आहार, सात्विक आहार या सगळ्याची वर्णनं आहेत, त्याच्यामध्ये काही आता आपण जायला नको. पण युक्त आहार एवढं आपण समजू शकतो, युक्त विहार समजू शकतो. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, योग्य तेवढं कर्म, योग्य तितकं कर्म. ते असं कर्म नव्हे की जे तुम्हाला इतकं दंगून टाकील की तुम्ही ध्यानाला बसलात, नामस्मरण करायला बसलात तर झोप येईल, इतकं जास्त कर्म पण नको आणि दुसरीकडे आळसामुळे झोप येईल अशी पण स्थिती नको. मी आपल्याला सांगितलं की हे ईश उपनिषद हे संतुलनाचं उपनिषद आहे. म्हणजे आहारातलं संतुलन, विहारातलं संतुलन, आपल्या जे काही कर्म दिवसभर करतो त्यातलं संतुलन, हे सगळं संतुलन हे उपनिषद सांगतं. म्हणून युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. योग्य तेवढी शरीराला निद्रा द्यावी, जागत बसू नये आणि वाजवीपेक्षा जास्त निद्रा मात्र देऊ नये. असं एक संतुलन ज्याला जमलं त्याला योग जमल्यासारखाच आहे, त्याला योग फार सुलभ आहे असं गीतेने म्हटलेलं आहे. तर असं या संतुलनामुळे शुद्धी होत असते. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचकोश, पंचमहाभूत या सर्वांची शुद्धी होत जाते, स्वप्राण शुद्धी होत जाते. आणि जसजशी स्वप्राण शुद्धी होत जाते तसतसं स्वतःच्या ठिकाणचं चैतन्य आणि सर्व भूतांच्या ठिकाणचं चैतन्य याचा माणसाला अगदी स्पष्ट असा अनुभव यायला लागतो. हे आपल्या श्रोत्यांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे. आणि आता आपण ईशावास्य उपनिषदातल्या पुढच्या म्हणजे 8व्या श्लोकाकडे आता जातो आहोत. आत्म्याच्या वर्णनपर असे मंत्र आपण पाहतो. काल आपण पाहिलं की ज्याला ही एकत्वाची प्रचिती आली त्याच्यासाठी मग तत्र को मोहः
क शोकः, मग तो त्याला मोह तरी कसला, त्याला शोक तरी कसला, आणि सर्व कोणाबद्दलचा तिरस्कार त्याच्या मनामध्ये येत नाही, सर्वांविषयी प्रेम आणि करुणा त्याच्या मनामध्ये भरून असते. याची खास करून स्वामी अखंडानंदजी महाराज यांच्या जीवनातले अनेक प्रसंग पाहत आपण हे काल पाहिलं की हा जो शुद्धात्मा असतो, आत्मस्वरूप झालेली असा जो सिद्ध असतो, त्याच्यासाठी हे सगळं जगत म्हणजे ब्रह्मच असतं, परब्रह्म असतं, ईश्वर स्वरूप असतं. इथपर्यंत आपण आलेलो होतो. यावर स्वामी विवेकानंदांनी अतिशय सुंदर भाष्य केलेलं आहे आणि भगिनी निवेदितांनी पण फार सुंदर भाष्य केलेलं आहे. तेवढं आपण ऐकू, समजून घेऊ आणि मग पुढे आत्म्याच्या स्वरूपाबद्दलच्या या पुढच्या मंत्राकडे आपण जाऊया. स्वामीजी म्हणतात, लोकांना भय वाटत असतं की ही अवस्था म्हणजे सर्व एकरूपत्वाची अवस्था, ही अवस्था प्राप्त झाल्याने सारं काही एक आहे असा साक्षात्कार झाल्याने त्यांच्या प्रेमाचे झरे आटून जातील असं भय त्यांना वाटतं. आयुष्यात मोलाचं म्हणून जे जे आहे ते सारं नाहीसं होऊन जाईल, जणू या जन्मातील आणि परजन्मातील आपल्या सगळ्या प्रेमाच्या आणि आवडीच्या वस्तूंना ते कायमचे मुक्तील असं त्यांना भय वाटतं. पण हे लोक अंमळ थबकून आपल्याशी कधीसुद्धा असा विचार करून पाहत नाहीत की ज्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत सुखाचा सगळ्यात कमी विचार केलेला आहे, स्वतःच्या व्यक्तिगत सुखाविषयी जे नितांत उदासीन होते, त्यांनीच जगात थोर थोर कामं केलेली आहेत. तेच या जगातले सर्वश्रेष्ठ कार्यकर्ते ठरलेले आहेत. आपल्या प्रेमाचा विषय कोणी हीन क्षुद्र मर्त्य जीव नव्हे, तर आपल्या प्रेमाचा विषय हा एक मातीचा गोळा, हाडामासाचा पुतळा नव्हे, तर तो साक्षात परमेश्वर आहे असं जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो खरोखर प्रेम करू शकतं. एरवी सर्व प्रेम ही आसक्तीची वेगवेगळी रूपं असतात असं भाष्य स्वामी विवेकानंदांनी याच्यावर केलेलं आहे. एक रूपता एक रसता याच्यावरचं त्यांचं भाष्य आहे. बृहदारण्यक उपनिषदात हेच याज्ञवल्क्य मैत्रेयी संवादात अतिशय सौंदर्यपूर्ण रीतीने सांगितलेलं आहे. नवा अरे पत्युः कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. एखाद्या पत्नीला पती प्रिय काय आहे, तो पती अमुक एक आकाराचा, रूपाचा, वर्णाचा, कर्तबगारीचा आहे म्हणून नव्हे, तर त्या पतीच्या अंतःकरणात जे आत्मतत्व विलसत असतं त्यासाठी म्हणून ती पत्नी त्या पतीवर प्रेम करते, किंवा पती पत्नीवर प्रेम करतो, किंवा ते दोघं मिळून आपल्या मुलांवर प्रेम करतात. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती असं बृहदारण्यक उपनिषदात म्हटलेलं आहे. ते स्वामीजींनी इथे म्हटलेलं आहे. भगिनी निवेदितांनी पण असंच अतिशय सुंदर भाष्य याच्यावर केलेलं आहे. एक आणि बहु याबद्दलची चर्चा भगिनी निवेदिता करतात की ही जी एक व्यक्ती आहे ती सर्व रूपात नटलेली आहे असं त्याला जेव्हा अनुभवाला येतं. बहु आणि एक ही जर खरोखर सत्य असतील, एकच सत्य असतील, तर मग सर्व उपासनेच्या पद्धतीच नव्हे तर कर्माच्या सुद्धा सर्व पद्धती, जीवन संग्रामाच्या सर्व पद्धती, निर्मितीच्या सर्व पद्धती देखील त्या सत्याच्या साक्षात्काराचे सारखेच मार्ग असल्या पाहिजेत. याला जतो मत ततो पथ असं ठाकूरांनी म्हटलेलं आपण पाहिलं. आता याच्या पुढे निवेदिता म्हणतात, याच्या पुढे आपण आध्यात्मिक आणि ऐहिक असा भेद नको करायला. याच मंत्रांकडे आपण आता ईशोपनिषदातल्या येणार आहोत. त्या म्हणतात, श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय, जिंकणे म्हणजेच त्यागणे होय, तेन त्यक्तेन भुंजितः. जीवन हाच धर्म होय, मिळवणे आणि बाळगणे हा सोडणे आणि टाळणे यांच्या इतकाच कठोर वसा होय. जनकांनी मिळवलं आणि बाळगलं ते तेन त्यक्तेन भुंजितः या वृत्तीने, आणि शुकांनी काय केलं तर सोडलं आणि टाळलं ते सुद्धा एकाच या भावनेतून, या अनुभवातून त्यांनी ते केलं. म्हणून जनक आणि शुक, गृहस्थाश्रमी जनक आणि संन्यासी शुक हे दोघंही अद्वैत पथावरचे हातात हात घालून जाणारे, बरोबर जाणारे प्रवासी ठरतात असं भगिनी निवेदितांनी सांगितलेलं आहे. म्हणून कोणताच मार्ग, आपण गेल्या 2-3 प्रवचनांमधून हे पाहतो, कोणताच मार्ग त्याज्य नाही आहे, कशालाच नाही म्हणायचं नाही आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा मग स्वामीजींनी आणखी पण म्हटलेलं आहे, अमेरिकेतल्या स्त्रियांना उद्देशून म्हटलेलं आहे, फार भेदक असं भाष्य त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की रात्रीच्या वेळी आपल्या शरीराचा विक्रय करण्यासाठी रस्त्यावरून ज्या भगिनी जात असतात त्यांच्याकडे तुम्ही कुलीन स्त्रिया उपहासाने बघता,
तुम्हाला माहिती आहे का, त्यांची पण बछडी असतात घरी आणि त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना हे करायला लागतं. ज्यावेळी तुम्हाला हे समजेल त्यावेळी त्या गणिकांच्या अंतःकरणातला पण परमात्मा तुम्हाला कळेल, दिसेल. ठाकूरांना तो दिसत होता म्हणून कोणीतरी एक गणिका रस्त्यावरून चाललेली होती, तिला नमस्कार केला, म्हणाले, आई तू इथे पण आहेस का, असं त्यांनी विचारलं. याला म्हणायचं समदर्शित्व. तर आत्म्याचं समग्रत्व, एकरसत्व, अखंडत्व आणि जो आत्मदर्शी आहे त्याचं समदर्शित्व, एकदर्शित्व याचा काही शोध, याचा अभ्यास आपण करतो आहोत. म्हणून हा ईश उपनिषदातला आता पुढच्या आत्म्याच्या वर्णनाचा हा आपण, किंवा आत्मदर्शी व्यक्तीच्या वर्णनाचा काही लोक असं म्हणतात, तर हा मंत्र आपण पाहूया आणि त्याच्या अर्थाकडे पण आपण वळूया. आपण थोडं थोडं म्हणा. सपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरम शुद्धम अपापविद्धम कविः मनीषी परिभूः स्वयंभूः याथा तथ्यतः अर्थान व्यदधात शाश्वतीः समाभ्यः. मी आता म्हटलं की हे आत्म्याचं वर्णन आहे असं काही भाष्यकार समजतात. काही भाष्यकार म्हणतात की हे ज्यांना आत्म्याचा साक्षात्कार झालेला आहे अशा व्यक्तींचं हे वर्णन आहे. यातली काही विशेषण आपण पाहिलं तर ती आत्म्याला जास्त लागू होतात आणि काही वर्णनं ही संतांची वर्णन आहेत असं आपल्याला वाटतं. तर ही काय काय विशेषणं लावलेली आहेत आपण पाहूया. पर्यगात असा पहिलं विशेषण लावलेलं आहे. पर्यगात याचा अर्थ सर्वत्र पसरलेला आहे. आपण काल पाहिलं की मागे पुढे विठ्ठल भरला, रीता ठाव नाही उरला, किंवा लाजले हे मन आता कोणा ओवाळू, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जनाबाईंनी म्हटलेलं आहे, मी देव खाते देव पिते, कारण देव कुठे वेगळा नाही आहे, मी जी भाकरी खाते ते पण देवच आहे, त्यामुळे देव खाते देव पिते असं त्या म्हणतात. तर असा हा सर्वत्र ज्ञानेश्वर माऊलींच्या एका अभंगात म्हटलेला, अरे अरे तू देवालाच पायाखाली तुडवत चाललेला आहेस, तुझं लक्ष आहे का, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तर तो आपल्या पायाखाली आपण चालतो तेव्हा आपल्या पायाखाली पण तो आहे, आपल्या माथ्यावर पण तो आहे, सर्वत्र सर्व बाजूंनी तो आहे. म्हणून पर्यगात असा शब्द त्याला असं विशेषण वापरलेलं आहे. दुसरं कसं आहे तर तो तेजस्वी आहे. आत्म्याचं वैशिष्ट्य आहे. आपण काल पाहिलं कठोपनिषदातलं त्याचं वर्णन, मुंडकोपनिषदातलं वर्णन आपण काल पाहिलं की तो ज्योतिस्वरूप असं त्याचं दर्शन आपल्याला होत असतं आणि शुभ्र ज्योतीच्या स्वरूपात त्याचं दर्शन होत असतं. म्हणून तो शुक्रम तेजस्वी आहे. अकायम म्हणजे लिंगदेह रहित आहे. लिंगदेह म्हणजे काय, आपण परवा खरं तर पाहिलेलं आहे की मनुष्य जेव्हा आपलं शरीर, स्थूल शरीर, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर सोडतो तेव्हा चेतनेचा चक्षु, इंद्रिय ग्रामीचा अध्यक्षु, देहास्तमानीचा वृक्षु, संकल्प विहंगमाचा असा तो आहे. तो जीवात्मा म्हणजे मनुष्याचं सूक्ष्म स्वरूपात असलेली जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि प्राण मन सर्व संस्कारांचा या जीवनातल्या संचय असा घेऊन तो पुढे जात असतो. हे सगळं मिळून जे काय आहे त्याला काय म्हणतात की लिंगदेह. ज्ञानेश्वर महाराजांचा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा असा एक अभंग आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे, गुरु सोडवी गाठी लिंगदेहाच्या. लिंगदेह हा जो काही ही गोष्ट आहे ही म्हणजे काय असते की या जन्मामध्ये जे काही आपल्याला उत्कट अनुभव सुखाचे दुःखाचे आलेले असतील त्याच्या जणू काही ग्रंथी बनतात, सूक्ष्म अशा प्रकारच्या गाठी बनतात आणि त्या बरोबर घेऊन मनुष्य जन्मजन्म प्रवास करतो. आणि ज्याला आपण मुक्ती म्हणतो, ज्याला मोक्ष म्हणतो, त्याला म्हणायचं हा ग्रंथी भेद आहे. छिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यंते हृदय ग्रंथी, भिद्यंते सर्व संशया. सगळे संशयांचा निराश होतो, हृदय ग्रंथींचा म्हणजे या सर्व गाठींचा छेद होतो. केव्हा आत्मदर्शन होतं तेव्हा. म्हणजे मनुष्याला बांधून ठेवणारे सुखाचे आणि दुःखाचे जे संस्कार आहेत त्यांचा निराश होतो, ते वितळून जातात. म्हणून अकायम लिंगदेह रहित आहे. अव्रणम अक्षत आहे. आम्ही सहज मागे वळून पहा आपल्या आयुष्याकडे. लहानपणापासून आपण जे जे काही अनुभवत आलेलो असतो आज सुद्धा त्याचे व्रण आपल्या चित्तावर असतात, अगदी नकळत असतात, स्वाभाविक असतात. अनंतराव आठवले म्हणजे वरदानंद भारती
हे यांचे वडील दामोदर पंत हे दासगणू महाराजांच्या इथे त्यांचा मुलगा म्हणून वाढले. त्यांना त्यांनी एक प्रकारे दत्तक घेतलं होतं असं म्हटलं तरी चालेल. पण त्यांच्या 10व्या-12व्या वर्षी ते हातात झोळी घेऊन माधुकरी मागत होते आणि 12 वाजताची कळकळलेली भूक त्या मुलाच्या कोवळ्या मनावर इतकी विलक्षण चरा आणि चटका उमटवून गेलेली होती की मोठे झाल्यावर सर्व समृद्धी आहे. एक असा प्रसंग वर्णन केलेला आहे की सगळ्यांनी पानं वाढलेली होती. सणाचा दिवस होता. चांगलं पक्वान्न केलेली होती आणि यांच्यासमोर सगळं ताट भरून वाढलेलं होतं आणि बाहेर कोणीतरी ओम भवती भिक्षांदेही असा माधुकरी मागणाऱ्याचा आवाज आला. तर कोणीतरी दाराशी जे होतं म्हणाले ते म्हणाले, चल रे थोड्या वेळाने ये, आता पंगत बसलेली आहे, आता नाही थोड्या वेळाने तुला देतो. हे जे दामोदर पंत जे जेवायला बसलेले होते त्यांना आठवलं की अरे असाच मी केव्हा तरी 12 वाजता कळकळत्या भुकेने कोणाच्या तरी दाराशी गेलेलो होतो, दासगणू महाराजांच्या दाराशी गेलेलो होतो आणि त्यांनी मला प्रेमाने जेवू घातलं म्हणून आज मी आहे. ते म्हणाले अरे नका रे त्याला परत पाठवू, तुम्हाला 12ची कळकळती भूक काय आहे ती माहिती नाही म्हणून त्याला म्हणता तुम्ही जाते, लहान पोर आहे. त्यांनी काय केलं, आपलं ताट उचललं आणि त्याच्या झोळीत नेऊन ठेवून दिलं. ही त्यांच्यापुरती गोष्ट नाही आहे, ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आपण नीट तपासून पहावं. मानसशास्त्रज्ञ पुष्कळदा हे करत असतात की एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात जर काहीतरी नित्याच्यापेक्षा वेगळं काही झालं, विकृती आली, तर त्या विकृतीचं कारण शोधायला गेले तर पुष्कळदा त्याच्या बालपणामध्ये ते कारण त्यांना सापडत असतं. तर आपण नीट तपासून पाहिलं तर आपल्यापैकी प्रत्येकाचं जीवन हे सव्रण आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ह्या सगळ्या गाठी आपल्याला सोडून द्यायच्या. समजा तुमच्या 12व्या वर्षी अजाणत्या वयात कोणीतरी तुमच्यावर काहीतरी अन्याय केला, चुकीचं वागलं तुमच्याशी, पण तुम्ही किती दिवस हे धरून ठेवणार? वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते धरून ठेवणार का तुम्ही? कोणीतरी तुमच्याशी अन्यायाने वागलं, कोणीतरी सासूनी सुनेचा छळ केला, मग किती दिवस धरून ठेवणार? पूर्वी कोणीतरी माझ्याशी असं वागलं अशी अडी मनामध्ये किती दिवस धरून ठेवणार? जितकं असं तुम्ही साठवून ठेवाल तितका भगवंत तुमच्यापासून दूर आहे असं निशंक समजा. म्हणून भगवंत अव्रण आहे, अक्षत आहे आणि आपल्याला सुद्धा अक्षत व्हायचं आहे. आणि त्याचा एक मार्ग आहे जे कृष्णमूर्ती याला डिकंडिशनिंग असं म्हणतात. हे जे कंडिशनिंग झालेलं आहे की अमुक गोष्टीची अमुक जोरात प्रतिक्रिया येते. कोणाला तरी लहानपणी अंगावर मांजर सोडलं आणि त्या मांजराच्या नख्या उमटल्या, मग मोठे झाले ते 50-60 वर्षाचे झाले तरी मांजराला घाबरतात, कारण ती लहान वयाचा अनुभवाचा चरा आहे. तर साधक जो असतो तो आपला नीट भूतकाळ तपासतो, त्याच्या वरचे जे व्रण आहेत ते पुसून टाकतो आणि तो भूतकाल तो म्हणतो जसा कर्पूर जळून जातो की नाही तसा मनुष्याचा भूतकाल भस्मसात व्हावा. ते भस्म मस्तकाला लावून मग आपण परमार्थाच्या मार्गावर पुढे जावं. परमार्थाच्या मार्गावर अतिशय आवश्यक अशी जर कुठली गोष्ट असेल आणि अतिशय उपेक्षित अशी कुठली गोष्ट असेल तर अक्षत अव्रण स्वतःला करणं. इतर कोणी करू शकणार नाही. तुमचे सायकियाट्रिस्ट, आणखी डॉक्टर्स, कसली औषधं, नार्कोटिक थेरपी, आणखी कुठली थेरपी काही करू शकणार नाही. तुम्हाला स्वतःलाच जागरूकपणे स्वतःकडे पाहायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की आय फॉरगिव्ह दोज हू हॅव हर्ट मी. मला माझ्याबाबत ज्यांनी अन्याय केला, माझ्याबद्दल अन्यायाने जे वागले बोलले त्यांना मी क्षमा करतो. अँड आय मे बी फॉरगिवन बाय दोज हुम आय हॅव हर्ट. माझ्या ह्यातून कोणी दुखावले गेले असतील ना तर त्यांनी मला क्षमा करावी असं म्हणून आपलं भूतकाळ धुवून टाकावा, पुसून टाकावा आणि वर्तमान काळामध्ये जगणं. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. समाधी आपण ज्याला म्हणतो तिथे मागचा भूतकाळ पुसलेला असतो, भविष्यकाळाची चिंता नसते. आज या क्षणी माझ्या भोवताली आणि माझ्या अंतर्यामी नटून असलेलं जे परमात्म तत्व आहे तेच मी आहे, सोहम. याच्यामध्ये मनुष्याने राहणं हा परमार्थ आहे. याच्याकडे हळूहळू प्रवास प्रत्येक माणसाचा व्हायला पाहिजे असतो. म्हणून तो अव्रण आहे आणि आपण पण अव्रण व्हायचं आहे. अस्नाविरम, स्नायूरहित आहे असं पण त्याचं आत्म्याचं वर्णन केलेलं आहे, कारण त्याला देह नाही, आत्म्याला काही देह नाही. पण आत्मदर्शीच्या व्यक्तीच्या बाबत अस्नाविरम कसं काय शक्य आहे? तर पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी त्याचं असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते म्हणतात की तो स्नायू शक्तीवर काय अवलंबून राहत नाही. आतापर्यंत कोणी विचारलेलं नाही की ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं शरीर कसं काय कमावलेलं होतं. कोणी विचारतं का त्यांच्याबाबत? कारण त्यांच्याबाबत आपण शरीराच्या अंगाने कधी विचारच करू शकत नाही. तसं आत्मदर्शी व्यक्तीच्या बाबत
तो गोरा आहे का काळा आहे आणि सुदृढ आहे का दुर्बल आहे याच्याकडे माणसाचं जात नाही लक्ष. त्याच्या आत ती ज्वाला तेजाळत असते बघा आत्मस्वरूपाची, त्याच्याकडे मनुष्याचं लक्ष वेधतं. काळा गोरा कुरूप स्वरूप काही प्रश्न नाही, जात कोणती प्रश्न नाही. तर म्हणून अस्नाविरम शुद्धम अविद्या मलरहित असा तो असतो. अज्ञानाचा जिथे सूर्य प्रकाशित आहे तिथे अंधार राहू कसा शकेल. आपल्या इथे गीतेमध्ये म्हटलेलं आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणं भस्मसात कुरुते अर्जुना. ज्ञानाग्नी हा सर्व कर्मांचं भस्म करत असतो, तिथे अंधार किंवा अज्ञान कसं राहू शकेल. अपापविद्धम धर्म अधर्म याचे काही नियम त्या ठिकाणी अशा व्यक्तींना आपण लावू शकत नाही. पुढे जे वर्णन केलेलं आहे, कवी हे आत्मा कवी आहे म्हणजे काय. मराठी भाषेमध्ये रोज नवीन कविता संग्रह प्रसिद्ध होत असतात आणि ते सगळेच कवी आहेत. आणि मग हा आत्मा कवी किंवा आत्मदर्शी कवी म्हणजे काय बाबा, त्याचं वेगळे पण काय. तर कवी या शब्दाचा फार मोठा अर्थ आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये आहे. आपल्या अगदी केशवसुतांनी पण म्हटलेलं आहे, म्हणजे ते मोठ्या कवींबद्दल श्रेष्ठ कवींबद्दल बोलताना म्हणतात की आम्हाला वगळा हतप्रभजणी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे. हे चांगल्या प्रतिभावान कवींच्या बाबत पण हे असं असतं की त्यांचं जर काव्य तुमच्या आमच्या जीवनातून काढून टाकलं तर मग काही शिल्लक राहत नाही. आमच्या विवाहाचे मंत्र लिहिणारे ते कवी होते. आपल्या इथे बहुतेक सगळं आध्यात्मिक वाङ्मय हे ओवी स्वरूपात आहे, अभंग स्वरूपात आहे, मंत्र स्वरूपात आहे, काव्य स्वरूपात आहे. पण कवी याचा अर्थ द्रष्टा, त्रिकाल द्रष्टा, जो पाहू शकतो, दूरचं पाहू शकतो, मागचं पाहू शकतो. वाल्मिकी ऋषींच्या बाबत असं म्हणतात ना की वाल्मिकींनी लिहिलं रामायण आणि नंतर म्हणे ते प्रभू रामचंद्रांचं चरित्र झालं. हे खरं असेल किंवा नसेल, पण कवी आत्मा जो आहे त्याचं स्वरूप असं आहे की सर्वदर्शी आहे. मोठमोठे जे कवी आपल्या इथे व्यास होऊन गेले, वाल्मिकी होऊन गेले, ते तर आत्मदर्शी होते आणि कवी होते. आद्य शंकराचार्यांचे उत्तमोत्तम काव्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत म्हणून. पण कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा असा आहे, ज्याला दिक आणि काल याच्या पलीकडे जाता येतं, पलीकडे पाहता येतं, त्याला द्रष्टा असं म्हणतात. दुसरं मनीषी आहे. मनीषी म्हणजे सर्व जाणणारा आणि ज्याचं मनावर स्वामित्व आहे त्याला मनीषी असं. आपण आधी पाहिलं की जिथे मन जातं तिथे आत्मा आधी पोचलेलाच असतो असं आपण आधीच्या मंत्रामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे मनापेक्षा केव्हाही काय श्रेष्ठ आहे, योग बल आत्मबल हे श्रेष्ठ आहे. परिभू सर्वांहून तो श्रेष्ठ आहे. स्वयंभू आहे म्हणजे त्या आत्म्याला काही कोणीतरी मुशीत घालून निर्माण केलेलं नाही, आपोआप तो कसा आत्मा हा कसा निर्माण झाला, कसा अस्तित्वात आला, हे काही म्हणजे अस्तित्वाचा गाभाच तो आहे. ॲब्सोल्यूट ग्राउंड ऑफ एक्झिस्टन्स, सर्व अस्तित्वाचा आधारच तो आहे. त्यामुळे तो अस्तित्वात कसा आला हा प्रश्न पण आपण काही विचारू शकत नाही. आणखी तो काय करत असतो तर अर्थान व्यदधात. तो जगातल्या आपण पाहिलं की मातरिश्वा या देवतेबद्दल आपण पाहिलं की ती मातरिश्वा देवता ही प्रभूची एक शक्ती, ती वायुशक्ती, वादळ निर्माण करणारी शक्ती, भूकंप निर्माण करणारी शक्ती, जलशक्ती, ह्या ज्या वेगवेगळ्या जगात अणुशक्ती, ही ह्या ज्या जगातल्या वेगवेगळ्या शक्ती आहेत यांची नियामक शक्ती नावाची एक शक्ती आहे, ती प्रभूची मातरिश्वा नावाची शक्ती आहे. आणि मनुष्य जीवनसुद्धा त्याच्यावर सुद्धा तिचं स्वामित्व चालतं. कसं चालतं तर कर्म, फल आणि साधन या अंगाने चालतं असं आचार्य म्हणतात. म्हणजे काय तर आता जे कर्म मनुष्याचं त्याच्या हातून घडतं आहे त्याचं काहीतरी फल आहे, त्यानुसार त्याचा पुढचा जन्म आहे आणि त्याचं आताचं जो अस्तित्वाचा स्तर आहे, श्रेणी आहे, त्याच्यापेक्षा तो पुढे उन्नत प्रगत व्हायला हवा असेल तर त्याच्यासाठी ज्या साधनाचा त्याने अवलंब करणं आवश्यक आहे ते साधन, ते तत्व त्या व्यक्तीपुढे आणून ठेवत असतं. आपण ज्याला गुरु म्हणतो, आपण व्यक्तिरूपामध्ये गुरु पाहतो, पण सर्व गुरु स्तवनं जर आपण पाहिलीत, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं ही जे वर्णन पाहिलं तर ते आकाशासारखं विशाल व्यापक असं ईश्वर तत्व म्हणजेच गुरुतत्व आहे. पण त्या त्या व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार
अविद्यांचं रूप घेऊन परदेशातले जे साधक आहेत, मुमुक्षु आहेत, त्यांना तिथे जाऊन ते मार्गदर्शन करेल. कधी स्वामी स्वरूपानंद होऊन पावससारख्या छोट्याशा गावामध्ये काम करेल, कधी कृष्णमूर्ती होऊन सगळ्या जगभर प्रवास करत ते आत्मतत्वाचा अनुभव लोकांना आणून देत जाईल. तर एकच गुरुतत्व विविध गुरूंच्या मूर्तींच्या रूपाने, विविध शैक्षणिक, ज्याला आपण एक स्थिती म्हणतो, संधी म्हणतो, अशा रूपाने साधन होऊन त्या मुमुक्षु साधकाच्यासाठी त्याची वाट मोकळी करायला अशा अनंत रूपांनी तो परमात्मा ही त्याला मदत करत असतो. म्हणून कर्म, फल आणि साधन यानुसार तो त्या व्यक्तीचा सुद्धा मार्ग हा निश्चित करत असतो. आणि असं त्याचं काम किती काळपर्यंत चाललेलं आहे तर शाश्वतीभ्य समाभ्य, अनंत कालपर्यंत त्याची ही क्रीडा सगळी ही चाललेली आहे. तर असं हे 8व्या श्लोकाचा अर्थ आणि वर्णन, मी आता म्हटलं तसं आत्म्याचं आणि आत्मदर्शी व्यक्तींचं हे सगळं वर्णन आहे. आपल्याला काळाची वेळाची मर्यादा असल्यामुळे पुढे जायला पाहिजे. तर आता आपण एका नव्या थोड्या वेगळ्या प्रांताकडे, वेगळ्या क्षेत्राकडे वळतो आहोत. आणि हे उपनिषद मी आपल्याला प्रारंभी म्हटलं की संतुलनाचं उपनिषद आहे. आता ते आपल्याला हे सांगताय की विद्या आणि अविद्या ह्या दोन्हीची उपासना जे करणारे लोक आहेत तर त्यांची गती काय असते, ह्यापैकी कुठल्याही विद्येची एकांतिक उपासना किंवा अविद्येची एकांतिक उपासना यामुळे काय होत असतं हे या 9व्या मंत्रामध्ये उपनिषद सांगता आहे. ते आपण समजून घेऊया. अंधम तमः प्रविशन्ति, म्हणा आपण, ये अविद्याम उपासते ततो भूय इव ते तमो यौ विद्यायाम रताः. अंधम तमः प्रविशन्ति, अंधाऱ्या अशा जागेमध्ये, ठिकाणामध्ये ते प्रवेश करतात. कोण? ये अविद्याम उपासते. आणि ततो भूय इव ते तमो यौ विद्यायाम रतः, विद्येची पण एकांतिक जे उपासना करतात. एकांतिक उपासना म्हणजे काय आपण समजून घेऊया. प्रथम अर्थ पाहूया. अविद्येची जी एकांतिक उपासना करतात ते अंधतमामध्ये जाऊन प्रवेश करतात. आणि विद्येची सुद्धा एकांतिक उपासना करतात ते त्याहीपेक्षा घोर अशा अंधारामध्ये ते जात असतात. आता एकदम माणसाला गोंधळवून टाकणारा असा हा मंत्र आहे. म्हणजे काय बाबा, कारण रूढ अर्थाने अविद्या म्हणजे आपण काय म्हणतो अज्ञान आहे. पण या मंत्रामध्ये अविद्या हा शब्द अज्ञान या अर्थाने वापरलेला नाही. विद्येचे 2 प्रकार आहेत. एक विद्या ही अध्यात्म विद्या आहे. अध्यात्म विद्या विद्यानाम असं म्हणतात. तर ही प्रधान विद्या अध्यात्म विद्या, ज्याला आपण आत्म्याची उपासना, प्रभूची उपासना, ईश्वराची उपासना, ही विद्या आहे. आणि अविद्या म्हणजे काय तर हे जे घडतं बदलतं जग आहे आमच्या भोवतालचं, तर त्या जगाचा अभ्यास, ज्याला आपण विज्ञान असं म्हणतो, त्याला या ठिकाणी अविद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे या श्लोकाचा अर्थ काय झाला की जे विज्ञानाची एकांतिक उपासना करतात आणि अध्यात्म विद्येची उपेक्षा करतात ते घोर नरकामध्ये जातात. आणि उलट पण काय की जे फक्त देवदेवच करत बसलेले आहेत, जे फक्त अध्यात्माच्याच मागे लागलेले आहेत आणि ज्यांनी भौतिक जगाची, भौतिक ज्ञानाची, विज्ञानाची उपेक्षा केली, ते सुद्धा त्याहीपेक्षा घोर नरकामध्ये ते जातात. अंधकारमय प्रदेशात ते जात असतात असं या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. मग अशी म्हटलं ते संतुलन ते इथे आहे. इथे विज्ञानाची उपेक्षा नाही, आत्मज्ञानाची उपेक्षा तर नाहीच नाही. काही भाष्यकारांनी अविद्या या शब्दाचा अर्थ कर्मकांड, ज्याला आपण म्हणतो, धर्मामध्ये 2 प्रकार असतात की कर्मकांड म्हणजे काय की 16 सोमवारचे उपास केले, मग ते कडकडीत पाण्याशिवाय अमुक तमुक तमुक त्याचं या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. गुरुचरित्र वाचायचं तर मग ते मी कशाचाही अनादर करत नाही, पण आपल्या इथे ज्या रूढ वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधते. काही भाष्यकारांनी असं म्हटलेलं आहे की या स्वरूपाचे जे कर्म आहे तर ते कर्म पण काही प्रमाणात आवश्यक असतं. यज्ञ हे कर्म आहे, आवश्यक असतं, पण ते जर टोकाला नेलं तर त्याची विकृती होते आणि त्यामुळे लोक घोर नरकामध्ये जातात. तर अविद्या या शब्दाचा अर्थ कर्मकांड या अर्थाने पण कसा एकांतिक उपासनेचा दुष्परिणाम होतो ते आपण पाहूया. आणि विज्ञानाच्या एकांतिक उपासनेनी पण काय दुष्परिणाम होतात मी काय आपल्याला सांगायला नको, पण काही वानगी दाखल उदाहरणं आपण पाहूया. प्रथम पाहूया
की अविद्या हे ज्याला आपण कर्मकांड, सोवळं ओवळं, अमुक करा अमुक करू नये असे विधी निषेध हे काही मर्यादेपर्यंत आवश्यक असतात. काही लोकांनाच ते काही वेळा खरं म्हणजे जास्त आवश्यक असतात. जे कोणी अध्यात्म साधना करणारे आहेत त्यांनी कोणा विशिष्टच व्यक्तीच्या हातचं जेवावं किंवा स्वतः करून जेवावं. कारण अन्नाला ज्याचा स्पर्श होतो त्याचं अंतरंग जसं आहे, ज्या प्रकारच्या वासना त्याच्या अंतःकरणात आहेत कारण तर त्याचा स्पर्श त्या अन्नावर त्याचा संस्कार होतो असं आपल्या इथे मानतात. आणि काही अंशी ते खरं आहे, बऱ्याच अंशी ते खरं आहे. याकरता जो अत्यंत कटोकटीची आध्यात्मिक साधना करतो त्यांनी या सगळ्याला पासून स्वतःला जपलं पाहिजे, ही खरी गोष्ट आहे. पण कर्मकांडाच्या नावाखाली जे काय चाललेलं असतं आणि पुराण वाङ्मयामध्ये काही पोथ्यांमध्ये इतके भयंकर प्रकार त्याचे वर्णन केलेले असतात की हे जे उपनिषद म्हणतं की कर्मरूपी जी अविद्या आहे याचे भयंकर परिणाम काय असतात आपल्याला ते पाहायला मिळतात. आपण जर लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे नावाचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यात रेव्हरंड टिळक यांचं घराणं कसं सोवळं ओवळं जपणारं होतं त्याचं वर्णन करताना लक्ष्मीबाई असं म्हणतात की आमच्याकडे साखर आणली तर साखर पण धुवून घेतली पाहिजे. आपण घेतो का घरी साखर धुवून घ्यायची म्हटलं तर सगळं चिकट थारवळ होईल आणि मुंग्या लागतील. शक्य तरी आहे का साखर धुवून घेणं? पण इतक्या टोकाला जायचं कर्मकांडाची साखर पण धुवून घ्यायची. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट त्यांनी अशी नमूद केलेली आहे की आमच्या घरात एवढं सोवळं ओवळं होतं की आमच्या घरात बायकांनी ओले त्यांनी पूजा करायची पद्धत होती. आणि एक आमच्या घरातली सासूर वाशीण अतिशय आजारी होती, दुसरं कोणीच घरात पूजा करायला नव्हतं, तिने ओले त्यांनी केलं, तिला न्यूमोनिया झाला आणि त्याच्यात त्या तरुण मुलीचा देहांत झाला. हे म्हटलेलं आहे ही अविद्या ही मनुष्याला घोर नरकामध्ये नेणारी अशा प्रकारची ही अविद्या आहे कर्मकांडाची. आनंदीबाई जोशींची यापेक्षा व्यथित करणारी कथा आहे. आपण जर आनंदी गोपाळ नावाचं त्यांच्यावरचं एक कथानक वाचलं असेल तर त्या परदेशातून तऱ्हेवाईक पती असतात, ते परदेशातून क्षय होऊन परत आलेले असतात आणि पुण्यात एक नामवंत वैद्य असतात आणि त्यांची इच्छा असते की त्यांचं औषध आपण आणि श्रद्धा पण असते की त्यांचं औषध घेतल्याने आपण बरं होईल. तर त्यांचे पती गोपाळराव त्या वैद्यराजांकडे जातात आणि ते म्हणतात माझी पत्नी फार आजारी हो, तुम्ही तिला औषध द्याल का? तर ते वैद्यराज कर्मठ सनातनी वैद्यराज म्हणतात तुमची पत्नी मेली तरी चालेल, ती परदेश गमन करून आलेली आहे त्यामुळे मी तिला औषध देऊ शकत नाही कारण परदेश गमन हे पाप आहे. असं म्हटलं तर तुमची आमच्यापैकी किती जणांची मुलं परदेशात आहेत विचार करा. परदेशात जाणं पाप आहे. त्याच्याकरता एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी हे कर्मकांड आड यावं का? आपण विचार करा. हे घोर पाप नाहीये, हा नरक नाहीये, हा अंधार नाहीये. अशा टोकाला कर्मकांड जेव्हा जातं त्या नरकामध्ये ते प्रवेश करतात. आपण ज्याला विज्ञान म्हणतो ते विज्ञान सुद्धा काही वेळा काही प्रकारचं अनंत प्रकारे उपयोगी आहे आपल्याला माहिती आहे. मी आपल्याला पहिल्याच दिवशी डॉक्टर पवी वर्तकांची गोष्ट सांगितलेली आपल्याला आठवत असेल की एक म्हातारे गृहस्थ ते म्हणायचे मी फक्त आध्यात्मिक वाचतो आणि मला दासबोधच आवडतो आणि बाकी काय आवडत नाही, मला विज्ञानाचा तर अत्यंत कंटाळा आहे. त्यावर डॉक्टर पवी वर्तक म्हणतात की तुम्ही डोळ्यावर चष्मा लावलाय ना आणि तो चष्मा लावूनच तुम्हाला दासबोध वाचायला येतो नाही का? मग चष्मा कोणी निर्माण केला? विज्ञानाने निर्माण केला ना, मग विज्ञानाला नावं कशाला ठेवताय? असं हे अनेक प्रकारे मनुष्यावर उपकार करणारं विज्ञान आहे, हे खरंच आहे. पण जे मोबाईल आपण सतत अंगावर बाळगत असतो, सतत या देशातले 30 कोटी लोक सतत मोबाईलवर बोलत असतात. त्या मोबाईलबद्दल असं म्हणतात की तो सतत जर त्याच्यातून जे प्रक्षेपण होत असतं तर ते मनुष्याच्या त्वचेला, मनुष्याच्या अंतस्त्वचेला ते घातक असतं आणि त्यामुळे अत्यंत दुर्धर असे रोग होऊ शकतात असं वैज्ञानिकांचं सांगणं आहे. कानाला लावलं तर सतत कानाला असलं तर त्याचा मेंदूवर परिणाम होतो असं पण लोक सांगतायत. तुम्ही दैनिक सकाळ जर वाचत असाल तर मध्यंतरी 1-2-3 लेख असे आलेले होते की आज जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे लोक आहेत, विशेषतः दाम्पत्य आहेत, तर त्यांच्याबाबत सतत संगणकाच्या समोर बसल्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत. गर्भवती स्त्रीनी विशेषतः बाळाच्या आकार घेण्याच्या काळामध्ये संगणकापुढे फार बसू नये असं डॉक्टर्स लोक सांगत असतात. याचा अर्थ विज्ञानाची म्हणून पण काही मर्यादा आहे. त्याच्याबाबत पण तुम्ही जर त्याची एकांतिक उपासना केलीत, त्याच्या आहारी गेलात
तर ते दुष्परिणाम भोगायला लागतील. आता अमेरिका ज्याचा जंग शोध घेते आहे ही अरबी देशांमधली रासायनिक शस्त्र किंवा एका दमात सगळ्यांना आजारी पाडण्याची शक्ती असणारी अस्त्र त्याचा ती शोध घेते. का? कारण सगळ्याच्या सगळ्या माणसांना, एकदम हजारो लाखो माणसांना गारद करण्याची शक्ती त्या शस्त्रामध्ये आहे ना. आज सुद्धा लोक हिरोशिमा नागासाकीचे स्मृतिदिन साजरे करतात आणि आपण जेव्हा अणु चाचण्या करतो तेव्हा जपान फार अस्वस्थ असतो, कारण त्याच्या डोक्यात अजून त्या हिरोशिमा नागासाकीच्या आठवणी आहेत. त्यामुळे विज्ञानाच्या अतिरेकाने काय होतं हे पण आपण पाहिलेलं आहे. विज्ञान उपयुक्त आहे हे पण आपण पाहिलेलं आहे. याच्यात संतुलन पाहिजे. मनुष्य जीवनाला जे उपयुक्त विज्ञान आहे त्याचा विकास करायला पाहिजे आणि असा विकास झाला तर ते मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीला पण पोषक होईल. आणि तसं जर नाही झालं तर मी आता आपल्या पुढे अगदी भेदक विदारक उदाहरणं सांगितली. त्याच्या अतिरेकाने असं होऊ शकतं. अध्यात्मविद्येच्या अतिरेकाने पण काय होऊ शकतं याचं एक फार डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण आज आपल्यासमोर तिबेटचं आहे. तिबेटवर जेव्हा चीननी हल्ला केला तेव्हा तिबेटचे जे बुद्ध विहार आहेत त्या बुद्ध विहारांमध्ये बुद्ध भिक्षू साधना करत होते आणि साधना करणाऱ्या हजारो लाखो भिक्षूंची प्रेत, मी त्याच्यावरची एक चित्रपट्टिका पाहिलेली आहे. काळीज माणसाचं फाटून जाईल असं अशी ती दृश्य, भगव्या कपड्यातल्या भिक्षूंच्या प्रेतांची ढीकच्या ढीक त्या विहारामध्ये पडलेले आहेत. अशी ती दृश्य हे चीननी केलेलं तिबेटवरचं आक्रमण आहे. तिबेट परम आध्यात्मिक आहे नाही का. भिक्षू आपापल्या विहारांमध्ये ध्यान साधना करण्यात मग्न आहेत, पण त्या आक्रमणाकडे दुर्लक्ष झालं तर काय? मनुष्याला समर्थांच्या भाषेत सांगायचं तर स्नान संध्या करायला पाणी शिल्लक राहणार नाहीत. स्त्रिया भ्रष्टवल्या जातील जर आपण पुरुषार्थाची भौतिक बलाची साधना नाही केली तर तिबेटसारखी गत होईल ना. चालेल का आपल्याला? आध्यात्मिक साधना करायला सुद्धा काही सुरक्षितता लागते, काही शांती लागते चित्ताची. सदैव जर असुरक्षित डोक्यावर टांगती तलवार आहे तर ध्यान होऊ शकणार नाही. म्हणून हे उपनिषद म्हणतं की जे अविद्येच्या टोकाला जातात ते पण नरकामध्ये जातात आणि जे विद्येच्या टोकाला जातात ते सुद्धा नरकामध्ये जात असतात. 10व्या श्लोकामध्ये हे उपनिषद म्हणतं, आपण म्हणूया, अन्य देव आहुः विद्यया अन्यद एव आहुः अविद्यया इति शुश्रुमधीराणां ये नः तद विचचक्षिरे. 10वा श्लोक आहे या उपनिषदातला. ते म्हणतात की अन्यत म्हणजे वेगळी, आहुः म्हणजे असं म्हटलं जातं काय तर विद्येची फळं वेगळी आहेत आणि विद्येच्या उपासनेची फळं वेगळी आहेत आणि अविद्येच्या उपासनेची फळं वेगळी आहेत. अध्यात्माच्या उपासनेची फळं वेगळी आहेत, विज्ञानाच्या उपासनेची फळं वेगळी आहेत. असं कोणी सांगितलं? यात या उपनिषदातल्या मंत्रकाराची शालीनता व्यक्त होते. मी असं म्हणतो असं नाही ते म्हणत आहे. ते काय म्हणतात? ये नहा तद विचचक्षिरे. ज्या आमच्या गुरूंनी, ज्या आमच्या श्रेष्ठ लोकांनी आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं, विचचक्षिरे नीट उलगडवून सांगितलं. इति शुश्रुम, त्यांच्याकडून आम्ही हे ऐकलेलं आहे की अविद्येच्या उपासनेची फळं वेगळी आणि विद्येच्या उपासनेची फळं वेगळी आहे. आता आपण पाहिली की विद्येच्या उपासनेचं आपण भावात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अंगांनी आपण पाहतो आहोत. भावात्मक अंगाने ज्याला आपण विद्येची उपासना म्हणतो, सद्विद्येची, अमृत विद्येची, दहर विद्येची, आत्मविद्येची उपासना म्हणतो, ती काय आहे? तर काल आपण जे पाहिलं की कर्माच्या अंगाने तुम्ही प्रभूचा अनुभव घ्या, जप नामस्मरणाच्या अंगाने अनुभव घ्या, ध्यानाच्या योगाच्या अंगाने तुम्ही अनुभव घ्या, भक्तीच्या अंगाने जा, कुठल्याही अंगाने जा. पण एक चित्ताची अवस्था अशी येते की ज्यावेळी मी नाही आहे तिथे मी म्हणून जो आहे, अहम नावाची जी गोष्ट आहे ती शांत होते आणि त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अहम शांत होतो, ज्या ठिकाणी व्यक्ती चेतना शांत होते, तिथे ईश्वरीय चेतना त्या व्यक्तीचं घर शोधत, त्या व्यक्तीचं चित्त शोधत तिथे येते आणि ती वैश्विक चेतना त्या व्यक्तीवर स्वामित्व म्हणजे ती त्याचा ताबा घेते आणि त्या ईश्वरीय कार्याचा मग ती व्यक्ती साधन बनते. ही जी आणि अत्यंत आनंदाचा, विलक्षण आनंदाचा अनुभव ती व्यक्ती घेत असते, स्वरूपानंदाचा अनुभव ती व्यक्ती घेते.
तर अशी ही सगळी आपण प्रक्रिया आत्मविद्येची आपण काल पाहिलेली आहे. तर हे सगळं फळ आत्मविद्येचं आणि योग्य प्रकारच्या आत्मविद्येचं हे फळ आहे. आणि एकांतिक भौतिक जगाच्या उपेक्षेने जी आत्मसाधना केली जाते त्याची फळं मी आपल्याला आता सांगितली. तिबेटच्या उदाहरणावरून मी आपल्याला सांगितले. विज्ञानाचं तसंच आहे की केवळ विज्ञान 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 केलं आणि आत्मज्ञानाची उपेक्षा केली तर काय होईल? मनुष्य मरेल. सिकंदर असं म्हणतात की तो जेव्हा गेला तो म्हणाला की माझी शवयात्रा काढाल तेव्हा माझे हात असे ठेवा. तो जो जगज्जेता सिकंदर होता तो रित्या हातांनी गेला असं जगाला कळू द्या. म्हणजे खूप संपत्ती मिळवली. समजा विज्ञानाच्या साह्याने जे अशक्य ते शक्य केलं तर माणसाला चित्ताचं समाधान राहील असं नाही आहे. खूप वैभवात असलेला माणूस सुखी असतो असं नाही आहे. ते जे खरं सुख आहे ते अंतर्यामीच आहे माणसाच्या. आणि ते जर त्याची त्याला भूक असते आणि ते जर त्याला प्राप्त झालं नाही तर त्याला निरर्थक वाटतं भोवतालचं सगळं जग. मग त्याला वाटतं हे याच्यात काही अर्थ नाही त्याच्यात काही अर्थ नाही असं त्याचं मन होऊन जातं. मग तो निराशेचा बळी होतो, आणखी कशाचा बळी होतो, अहंकाराचा बळी होतो. आणि मग कोणातरी रॉकफेलरला कोणीतरी विवेकानंद भेटायला लागतो आणि त्याला सांगायला लागतं एवढी संपत्ती तू मिळवली असता ती लोकांना दे मग तुला शांती मिळेल. तर असं आत्मविद्या अध्यात्मविद्या आणि भौतिक विद्या विज्ञान यांचा समतोल केला पाहिजे. दोन्हीचे परिणाम वेगवेगळे आहेत. संतुलितरित्या दोन्हीचा अभ्यास केला तर मनुष्य जीवन सुखी होईल आणि याच्यात जर अतिरेक झाला तर मनुष्याचं जीवन दुःखी होईल असा या 10व्या श्लोकाचा संदेश आहे. पुढे हे उपनिषद म्हणतं आपण म्हणा विद्यांश अविद्यांश यस्तद्वेद उभयंसः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते. विद्यांश अविद्यांश विद्या आणि अविद्या उभयांसह दोन्हीची जो संतुलित उपासना करतो बरोबरच सह म्हणजे बरोबरच उपासना करतो तो अविद्येने काय करतो? मृत्युम तीर्थवा. मृत्युम तीर्थवा म्हणजे काय? मृत्यू या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की आपल्या भोवतालचं जे परिवर्तनशील जग आहे त्याला इथे मृत्यूलोक किंवा मृत्यू असं म्हटलेलं आहे. तुमचं आमचं जर शरीर पाहिलं, तुमचा आमचा विचार केला, मी बोलते समजा तुम्ही ऐकता आहात, या आताच्या क्षणाला तुमच्या शरीरामध्ये अनेक पेशींचा नाश होतोय आणि अनेक पेशी जन्म घेत आहेत. माझ्या शरीरात अनेक पेशींचा नाश होतोय, अनेक पेशी जन्म घेत आहेत. तर मनुष्याच्या देहामध्ये आणि भोवतालच्या सृष्टीमध्ये सुद्धा जन्म आणि मृत्यू हे सारखे एकमेकांच्या हातात हात धरूनच चाललेले असतात. यालाच परिवर्तन म्हणतात. म्हणून कालचा माणूस आज वेगळा दिसतो. कालचा जो लहान बाळ असतो तो तरुण होतो, वृद्ध होतो, एक दिवस पिकलं पान म्हणून गळून पडतो. ही निसर्गाची जी रीत आहे, हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तनशील जगत हे पण प्रभूचंच एक रूप आहे. आणि हे जे परिवर्तनशील रूप आहे त्याचा जो अभ्यास करतो आणि त्याच्यावर विजय मिळवतो तो या जगामध्ये परम यशस्वी होतो. आणि अध्यात्मविद्येच्या सहाय्याने जो आत्म्याचं ज्ञान करून घेतो तर त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणजे त्याच्या शरीराला अमृतत्वाची प्राप्ती होते असं नाही, तर अमृत असा जो आत्मा आहे त्याच्याशी ते जे चैतन्य आहे त्याच्याशी तो एकरूपत्वाने जगायला याची देही याची डोळा तो शिकतो. आणि मग जेव्हा केव्हा तरी प्रारब्धाची दोरी संपेल त्यावेळी हे शरीर सोडून तो त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. याला म्हणायचं अमृतत्वाची प्राप्ती त्याला होते. स्वामी विवेकानंदांनी हाक दिली होती की अमृतस्य पुत्राः शृण्वन्तु सर्वे. सगळ्यांनी ऐका, अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात. तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये ही संभाव्यता लपलेली आहे. तुम्ही आत्माच आहात. त्याच्यावर जी वेगवेगळी आवरणं आलेली आहेत. एका विचारवंतांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात एखादा आरसा असावा तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लेप येऊ शकतात. जेव्हा तो अगदी नितळ स्वच्छ आहे तेव्हा तुमच्या स्वरूपाचं प्रतिबिंब त्या आरशात तुम्हाला तुमच्या रूपाचं प्रतिबिंब दिसेल. पण त्या आरशावर काय येऊ शकतं? काजळी येऊ शकते. काजळी येऊ शकते म्हणजे काजळी म्हणजे तमोगुण तुमच्यातला जो आहे त्याचं आवरण त्याच्यावर येऊ शकतं. तुम्ही ते रंगपंचमीला जे रुपेरी रंग असतात की नाही अंगाला लावतात बघा, चंदेरी रंग, तो समजा लावला त्याच्यावर तर त्यांनी सुद्धा तुमचं
काही चित्र त्याच्यात उमटणार नाही. तो चंदेरी रंग म्हणजे रजोगुण आहे. आणि समजा त्याच्यावर तुम्ही अष्टगंध आणि चंदन लावलं तरी पण दिसणार नाही. ते चांगलं आहे, पण तरी पण तुम्हाला प्रतिबिंब स्वतःचं दिसणार नाही त्याच्यात. याचा अर्थ ज्याला कोणाला आत्मदर्शन घ्यायचं आहे त्याला तमोगुणाची काजळी झाडायला पाहिजे. रजोगुणाचं जे समसमतं आकर्षक रूप आहे त्याच्यातून पण पार व्हायला पाहिजे. आणि सत्वगुणाची जी शांती आहे, आणि सत्वगुणातला म्हणजे मी म्हणजे किती चांगला, आणि तुम्ही काय ध्यान करत नाही, मी ध्यान करतो, तुम्ही जप करत नाही, मी करतो, किती मला आनंद होतो, हा असा सात्विक अहंकारयुक्त आनंद, हे म्हणजे ते केशर चंदन आहे. त्यांनी सुद्धा आत्मस्वरूप झाकलं जात असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, हे तिन्हीही दूर करून तो आरसा हे अगदी नितळ करून, काहीच नाही, मी नाही रे, मी नाही रे, सद्गुरू सर्वा ठाई रे, असं मी नाही रे, मी नाही रे असं म्हणत म्हणत स्वतःचा निराश करणं, या इतकं श्रेष्ठ मनुष्य जीवनात श्रेय दुसरं तिसरं काही नाही. तर असं म्हणत म्हणत आपण स्वतःचा निराश करत, त्या विराट स्वतःचा निराश करणं, छोट्या अहमचा निराश करणं, याचाच अर्थ त्या जे विराट स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप होणं. तर त्याला म्हणायचं विद्यया अमृतमश्नुते. या विद्येने कसली प्राप्ती होते, अमृतत्वाची प्राप्ती होते. तर मनुष्य जीवनात आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा या दोन्ही गोष्टी आपण शिकवल्या पाहिजे. त्यांना विज्ञानाचा पण आदर करायला शिकवलं पाहिजे, आणि आत्मज्ञानाचा पण आदर करायला आणि उपासना करायला आपण शिकवलं पाहिजे. आई वडिलांनी केली पाहिजे, म्हणजे मग मुलं पण करतील, त्यांच्या जीवनामध्ये पण हे संतुलन येऊ शकेल. म्हणजे तर अशा प्रकारे भोवताल म्हणजे दुबळेपणाने जगा असं हे उपनिषद सांगत नाही, कसं तरी घाणेरडं जगा असं सांगत नाहीत. दारिद्र्य हा मोठा गुण आहे असं या उपनिषदाने म्हटलेलं नाही. अगस्ती आणि लोपामुद्रा यांची गोष्ट आहे. लोपामुद्रा ही राजकन्या आणि अगस्ती हे ऋषी. तर त्यांचा विवाह होतो. तर ते वैवाहिक जीवनाला प्रारंभ करण्यापूर्वी लोपामुद्रा अगस्तींना म्हणते की मी राजकन्या आहे आणि तुम्ही मला साजेसं असं उत्तम भोवतालचा परिसर, राहण्याची जागा, सर्व काही तुम्ही द्या, तर मग आपल्याला सहजीवन शक्य आहे, आणि ते तुम्ही तुमच्या पुरुषार्थाने मिळवा, असं ती लोपामुद्रा अगस्त्यांना सांगते. म्हणून आपल्या इथे भौतिक जीवनाची कधीही उपेक्षा नाही. आपण पाहिलं जीवेम शरदशतम अधिनास्याम शरदशतम, कसं तरी दुबळेपणाने नाही जगायचं, पूर्ण सामर्थ्याने, पूर्ण शक्तीने, पूर्ण वैभवाने आपल्याला जगायचं, व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनात सुद्धा, राष्ट्रीय जीवनात सुद्धा. आणि त्याचवेळी अशा वैभवात जगत असताना पण जनक राजाप्रमाणे कमलपत्रवत त्या वैभवात, जसं ठाकूर म्हणायचे की त्या नावेत पाणी नको येऊ द्या, तुमची नाव पाण्यात असली असू द्या, काय हरकत नाही, पण त्या नावेत पाणी येऊ देऊ नका. तसं वैभवात जगा, पण वैभव डोक्यावर चढू देऊ नका. किंवा गोंदवलेकर महाराज म्हणायचे, कोणीतरी त्यांना विचारलं गाडी घेऊ का, घ्या की. म्हणाला तुम्ही गाडीत बसायला हरकत नाही, गाडी तुमच्या डोक्यात नसली म्हणजे झालं म्हणाले. तर असं पूर्ण प्रसन्न, सुंदर, वैभवपूर्ण बाह्य जीवन आणि अंतरात्म्याच्या प्रकाशात उजळलेलं असं आंतरिक जीवन, हे उपनिषद आपल्याला सांगतं की असा समसमा सुंदर संयोगात सुंदर जीवन जगा, असा ईशावास्य उपनिषदाच्या या 9, 10 आणि 11 या मंत्रांचं सार आपल्याला सांगता येईल. आता त्याच्यानंतर मग पुढचं संभूती आणि असंभूती नावाचं आणखी ज्या 2 गोष्टींचं संतुलन आहे त्याच्याकडे आपण उद्या येऊया. हरि ओम तत्सत. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.